नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय आहे आता मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघातील येळदरी या गावी. सकाळपासूनच या ठिकाणी प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे. मुचंडी जिल्हा परिषद मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत माननीय रमेश पाटील व खोजनवाडी पंचायत समितीच्या उमेदवार आहेत सौ भाग्यश्री मारुती पवार. सकाळपासूनच प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे. संपूर्ण घर टू घर, गाव टू गाव असा प्रचाराचा सध्या त्यांचा पायंडा आहे. एकंदरीत गेल्या 4 ते 5 दिवसापासून जोरदार प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवलेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून प्रचाराला दररोज सुरुवात होते. गेले 6 ते 7 दिवस जोरदार प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवलेले आहेत. माझ्या समवेत या ठिकाणी मुचंडी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य व सांगली मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक रमेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले 30 ते 35 ते 40 वर्षे या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. विकासाच्या ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत राबवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या सुविध पत्नी सांगली जिल्हा परिषदेच्या माजी सभापती होत्या. त्यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. माझ्या समवेत ते उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा सुरू आहे. पाटील नमस्कार. नमस्कार. गेले 4 ते 5 दिवस सध्या प्रचाराचा झंझाव तुमचा सुरू आहे. कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे? आता अतिशय 5-6 दिवसाच्या पासून आमचा प्रचार प्रत्येक घरोघरी जाण्याचा प्रयत्न आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस असल्यामुळं आम्ही प्रत्येकांच्या होम टू होम पर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच सकाळी आम्ही 7 वाजता वाशाण्या गावी जाऊन जे आपले चिंचलीच्या मायाका देवीच्या यात्रेला जे आमचे सर्व मतदार बांधव चालले होते त्यांना आम्ही यात्रेच्या शुभेच्छा देऊन त्यांना भेटून आलो आणि वाशाण गावामध्ये सुद्धा या ठिकाणी संपर्क करून आला, गाव दौऱ्याची भेट करून आणलो आणि त्याच्यानंतर आज आम्ही या इथं येळदरी गावामध्ये येत आहोत. येळदरी गावामध्ये सुद्धा आज सकाळपासून 1-2-2.5 तास झालं आमचा हा प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न होता तो आम्ही आज या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि या ठिकाणी आता या प्रचाराच्या निमित्तानं मी सर्व तमाम मुचंडी गटातील जनतेला आवाहन करतो. मी गेली 10 वर्षे जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे आणि या प्रशासनाचा माझा जो अनुभव आहे तो अनुभव मुचंडी जिल्हा परिषद गटाच्या सर्व ज्या 16 गावं आहेत तो 16 गावाचा विकास कायापालट करण्यासाठी माझी या ठिकाणी उमेदवारी आहे. आणि या ठिकाणी माझीच उमेदवारी का म्हटली तर मी या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लढत असताना की आमचे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सर्वांनी एकमत करून माझ्या नावाला आमचे दुसरे माझे सहकारी मित्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय राम सरगरजी सुद्धा या ठिकाणी इच्छुक होते आणि मी सुद्धा म्हटलं होतं की ते सुद्धा कामाचा माणूस आहे, या गावचा सरपंच आहे. 5-6 वर्षे झाली त्यांनी या राजकारणातून काम करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा भरपूर काम केलेलं आहे. तुम्ही राम सरगरना सुद्धा उमेदवारी देण्याचं मी या ठिकाणी महाविकास आघाडीसमोर मानस व्यक्त केला होता. पण सर्वांनी जर म्हटलं की रमेश पाटील आता तुमचा 10-15 वर्षाचा अनुभव आहे, आम्ही राम सरगर तुमच्यापेक्षा लहान आहेत, आम्ही त्यांना पुढच्या वेळेला संधी जरूर देऊ आणि तुम्ही या ठिकाणी त्यांना या पद्धतीनं मार्गदर्शन करा आणि या मतदारसंघाचं तुम्ही या पंचवार्षिकसाठी तुम्हीच उमेदवारी पाहिजे म्हणून असं महाविकास आघाडीतील सर्व माननीय विक्रमदादा सावंत असतील, आमचे नेते माननीय जयंत पाटील साहेब असतील, माननीय माजी आमदार विलासराव जगताप साहेब असतील आणि सर्व आमचे घटक पक्षातील सर्व मान्यवरांनी सांगितलं की रमेश पाटील ही निवडणूक तुम्हीच लढवावं लागणार आहे. कारण समोरमध्ये की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असल्यामुळं या तालुक्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आता मी काय फार त्या म्हणजे कुठल्याही निवडणुकीमध्ये मी कुणावरती टीका टिप्पणी करण्याच्या खालच्या थरापर्यंत गेलेलो नाही. पण आज येळदरी गावामध्ये जर आतापर्यंत आम्ही मगाशी बघितलो की सर्व 9 मतदार जे आहेत आमच्या बाजूला आहेत. 9 मतदार आज ज्या वेळेला रस्त्यावर उतरतो त्यावेळेला समजायचं की इथं काहीतरी उद्रेक होणार आहे आणि बदल होणार आहे. जे आता विधानसभेला झालं होतं त्याचा जो एक तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं कामाचा जो चाललेला होता त्यांचा प्रसार की आता जे काय असेल ते सांगायचं प्रत्येक गावामध्ये निधी मंजूर. कारण काय आता आम्ही जयंत पाटील साहेब 9 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना बघितलं आहे की ज्या ठिकाणी कामं मंजूर होतात ते बजेटमध्ये तरतूद केली जातात. आता ही जी कामं तालुक्यामध्ये होत आहेत कुठल्याही कामाची तरतूद नाही, अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद नाही. नुसतं आपण GR काढायचं आणि लोकांसमोर सांगायचं की तुमच्या गावामध्ये हे काम मंजूर झालं, हे काम मंजूर आहे. जवळजवळ 100 कोटीची कामं तालुक्यामध्ये त्यांनी केलेलं आश्वासन दाखवतात पण त्याच्या पाठीमागचा 1 रुपयाचा सुद्धा गेल्या आपल्या 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा एक गिन्नीचा पैसा त्यांनी धरलेला नाही. आणि ही बंपगिरी जर रोखायची झाली
तर तुम्ही जो आता जो नव मतदार आहे आणि जो या येळदरी गावातील सर्व मतदार असेल किंवा मुचंडी जिल्हा परिषद गटातील जे सर्व मतदार आहेत यांनी जर कायापालट करण्याचं ठरवलं तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीत हा काँग्रेसचा या ठिकाणी झेंडा अजून एकदा फडकला जाईल असा मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे. आणि या ठिकाणी माझ्याबरोबर पंचायत समितीला आमचे रामपूर गावचे सरपंच माननीय मारुतीरावजी पवार यांच्या सुविध पत्नी भाग्यश्रीताई पवार या ठिकाणी पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून माझ्याबरोबर आहेत. कालच्या सोरडी गावच्या मुचंडी गणातून की आमच्या तिथं अश्विनीताई मोरे म्हणून एक माजी सैनिकांची मंडळी त्या ठिकाणी उमेदवारी करत आहेत. आम्हाला विचारलं गेलं की बाबा एवढे म्हणजे राजकीय वारसा नसलेले तुम्ही उमेदवारी कसं देता, पण त्या गावामध्ये 254 लोक निवृत्त माजी सैनिक आहेत आणि त्या सर्व जणांनी येऊन आमच्या महाविकास आघाडी समोर एक प्रस्ताव ठेवला की नुसतं तुम्ही प्रत्येकानं राजकारण करणाऱ्या जातीय धर्मात नुसतं राजकारण करणाऱ्यालाच प्रत्येक वेळा उमेदवारी देणार काय? आमच्यासारख्या देशसेवा केलेल्या माजी सैनिकाला तुम्ही कुठंतरी प्रतिनिधित्व देणार असाल तर आम्ही सोरडी गाव एक गट्टा करून तुमच्या पाठीशी लागतो म्हणून त्यांनी त्या गावामध्ये मिटिंग बोलवली. त्या समर्थ समाजगिरीजी महाराजांच्या मठामध्ये त्या लोकांनी सर्वांनी मिटिंग केलं आणि त्या गावात सांगितलं की आम्ही 100% अश्विनीताई मोरेंच्या पाठीशी राहून आम्ही या ठिकाणी गावचं मतदान 100% करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू आणि या काँग्रेसचा जो झेंडा आहे तो आम्ही अजून एकदा फडकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू असं त्यांनी ग्वाही दिल्यानंतर आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं मला सांगावंसं वाटतं की ह्या दोन्ही माझ्या पंचायत समिती गणातील उमेदवार आहात हे दोन्ही सक्षम आहेत आणि त्यांना आता या भाग्यश्रीताई पवार सुद्धा पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये मार्केट कमिटीच्या संचालिका होता, त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रशासनाचा अनुभव आहे आणि मी गेली 2 टर्म जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून काम केलो. आता सध्या मी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे आणि मध्यंतरीच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीचं शासन असताना माननीय तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील साहेबांनी मला राज्य शासनाच्या वतीनं जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली होती. त्या माध्यमातून सुद्धा मी या मुचंडी गटामध्ये किंबहुना मला त्या पूर्णतेने तालुक्यासाठी नेमला असल्यामुळे तालुक्यामध्ये जवळजवळ 1 कोटी रुपयाचा मी स्थानिक विकास निधी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी जो 15-20 वर्षामध्ये प्रशासनामध्ये मी काम केलेलं आहे त्याचा पूर्ण अनुभव पाठीशी राहून आपल्या या मुचंडी जिल्हा परिषद गटामध्ये पूर्ण जसं सर्वांगीण विकास करता येईल ते करण्याचं मी या ठिकाणी जरूर प्रयत्न करेन असं मी या तमाम मुचंडी जिल्हा परिषद गटातील जनतेला ग्वाही देतो. मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुमची आता गेले 30 ते 35 वर्षे नाळ जोडलेले आहे. तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड मोठी कामं सुद्धा केलेली आहेत आणि इथून पुढे तुम्ही कशा पद्धतीने ते कामाचं या ठिकाणी नियोजन केलंय? आता कसं आहे, काम करायचं म्हटलं तर आता मी तुम्हाला आताच मी सांगितलं प्रस्तावनामध्ये गेली मला 15-20 वर्षे प्रशासनाचा अनुभव आहे आणि मला काय कोणाला हुडकत जायचं किंवा काय करायची म्हणजे परिस्थिती नाही. आता मंत्रालयापासून आता हे आज जर तुम्हाला सांगायचं म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणते आता येळजरी गाव आणि रामपूर ह्या दोन्ही गावचे सरपंच आमच्या बरोबर आहेत. आता पंचायत समितीच्या सदस्य तुम्ही निवडून दिला तर मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिला तर ही जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना महाराष्ट्र शासन 3 टायर सिस्टम म्हणतात. वर जिल्हा परिषद सदस्य पाहिजे, खाली पंचायत समिती सदस्य पाहिजे, त्याच्या खाली सरपंच असला पाहिजे. म्हणजे ही जर साखळी असेल तर काम होते. असं का नाही डोक्यातनं काढा. त्यांच्या आता भारतीय जनता पार्टीचा प्रचार काय चालू आहे की सगळं सरकार आमचं आहे खाली दिल्लीपासून गल्लीपर्यंत. बाबा तुमचं दिल्लीपासून गल्लीपर्यंत जरी सरकार असलं तुम्ही जनतेसमोर या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय काम केलेलं आहे तुम्ही, हा एक मूळ प्रश्न आहे. पण मला काय त्यांनी काय केलं म्हणण्यापेक्षा आपण सर्व मतदार बांधवांना माहीत झाल्यामुळेच एवढा तुमच्यातून उद्रेक निर्माण झालेला आहे. आजची जर ही निवडणूक बघितली तर आमच्या मुचंडी जिल्हा परिषद गटामध्ये मला खात्री आहे की ही निवडणूक आता एकतर्फी मार्गाने चाललेली आहे. प्रत्येक गावामध्ये जिथं जातो आम्ही 70-80% बाजूनं मतदार आमच्या बाजून आहेत. म्हणजे याचा कल असा आहे की हा मुचंडी मतदारसंघामध्ये सर्व लोकांचं कल महाविकास आघाडीच्या बाजूनं आणि तिन्ही काँग्रेसचे जे आपले 2 पंचायत समिती जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने हा कल आहे असं जनतेतून आम्हाला दिसून येतो. तुम्ही जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्षे काम केलेलं आहे, त्यामुळे एकंदरीत तालुक्याची काय परिस्थिती आहे सध्या? तालुक्यामध्ये जर सांगायचं झालं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून काम करत असताना आता आमच्या तालुक्यामध्ये ठरलेलं होतं की 9 जिल्हा परिषद गटापैकी 2 जिल्हा परिषद गट हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडायचे. त्यामध्ये प्रामुख्याने मुचंडीची जागा ही जयंत पाटील साहेबांनी आग्रही धरली होती आणि त्यानंतर दुसरी जागा होती संकाची. सन्माननीय कैलासवासी बसवराज पाटील यांचे चिरंजीव सुभाष पाटलांच्यासाठी ही उमेदवारी होती आणि 3 नंबरची जागा होती आमची ही दरीवडची गटातून आमचे तिथले सहकारी अमोल पांढरेंच्यासाठी होती. तिथं काही कारणास्तव मैत्रीपूर्ण लढत चालू आहे. आता तिथं अनिवार्य आहे पण कुणी निवडून आला तरी तो शेवटी आमचाच येणार, महाविकास आघाडीचा घटक पक्षातूनच येणार. आणि आता मुचंडी आणि संकाचं झालं
तर काय झालं, जागा वाटपामध्ये ही जागा मुचंडीची काँग्रेसकडे गेली. त्यामुळं विक्रमदादांनी जयंत पाटील साहेबांच्याकडे निरोप दिला. जरी रमेश पाटील तुमच्या तालुक्याचे अध्यक्ष होते, 20-25 वर्ष तुमच्याबरोबर जरी काम केले असले तरी हा मतदारसंघ आमचा पहिला गौरगुंडताई म्हणून काँग्रेसच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे ही जागा आम्हाला काँग्रेसला सोडावी त्यांनी साहेबांना विनंती केली. मी साहेबांना म्हटलं की साहेब तुमची इच्छा असेल तरच मी लढेन, कारण मी 25-30 वर्ष या ठिकाणी काम केलोय आणि ऐन टायमाला काँग्रेसमधनं जाऊन रमेश पाटील उभे राहिले असं मला काय त्या स्वार्थासाठी उमेदवारी घ्यायचं नाही. मी माझ्या मतदारसंघातील माझे सहकारी जर ही जागा काँग्रेस लढवणार असेल तर आमचे सहकारी राम सरगरना द्या असं मी त्यांना त्यावेळी विनंती केली. पण सगळ्यांनी एकमतानं म्हटलं की जरी जागा काँग्रेसकडे गेली तरी राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांनी यापर्यंत आतापर्यंत जो आम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर प्रामाणिकपणे राहिलेला आहे, त्यामुळे विक्रमदादांनी आवर्जून सांगितले की इतर रमेश पाटील सुद्धा आम्हाला काँग्रेसचा उमेदवार म्हणून चालतोय. त्यामुळं आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस, शरद पवार गट असेल, अजित पवार दादा गट असेल, ह्या सर्व तिघांनी मिळून आम्ही या ठिकाणी आघाडीच्या रूपाने या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत. आणि या 9 जिल्हा परिषद गटामध्ये कमीत कमी आमच्या 7 ते 8 सीटा कुठल्याही परिषदेत निवडून येतील अशी मला शंका म्हणजे उत्पन्न नाही त्याच्यामध्ये कुठली. आणि या ठिकाणी मी अगदी आवर्जून सांगतो की आमचे 7 जिल्हा परिषद सदस्य या पर्यंत कुठल्याही पद्धतीने निवडून येणार आणि उर्वरित 18 पंचायत समितीच्या सीटा सुद्धा या ठिकाणी जत पंचायत समितीची ताबा ही काँग्रेसकडे राहील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. धन्यवाद. यानंतर आपण जाऊया रामपूरचे जे विद्यमान सरपंच आहेत माननीय मारुतीराव पवार, त्यांच्या पत्नी सौ भाग्यश्री पवार या खोजनवाडी पंचायत समितीसाठी उभे आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं प्रचाराचं नियोजन त्यांचं आहे. नमस्कार. नमस्कार. गेले जवळजवळ 5-6 दिवस या ठिकाणी आम्ही म्हणजे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाने आम्हाला दिल्यानंतर आमचे माजी आमदार विक्रमदादा सावंत आणि विलासराव जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रत्येक 10 गावात प्रचार होम टू होम करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि विशेष म्हणजे 10 गावातून एकमुखी आम्हालाच म्हणजे पहिल्यापासून कोणीही म्हणजे हे केलं नाही की एकमुखी असा पाठिंबा देऊन उमेदवारी 10 गावातून जाहीर झालेली आहे. आणि आता आम्ही खोजनवाडी गणात प्रचार करत असताना या ठिकाणी प्रत्येक गावात चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. आणि जे काँग्रेसचे जे प्रत्येक गावातील गट आहेत हिरिरीने आणि चांगल्या पद्धतीने आणि सगळा युवक वर्ग चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आणि त्यामुळे या खोजनवाडी गणातून आमच्या जिल्हा परिषदचे जे उमेदवार रमेश पाटील साहेब आणि खोजनवाडी गणातील जे उमेदवार पंचायत समितीचे आहेत भाग्यश्री पवार या जास्तीत जास्त 1000 ते 1500 मतांनी निवडून येतील यात काही शंका नाही. अशा पद्धतीने आमचा प्रचार आणि मतदारांचा चांगल्या पद्धतीने पाठिंबा आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.